वेलकम विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या 8वी भूगोलच्या या तासिकेमध्ये. आज आपण 6व्या पाठाला जी सुरुवात झालेली आहे भूमी उपयोजन, त्यातील पुढचा भाग आपण बघू. भूमी उपयोजन म्हणजे थोडक्यात आधी आपण समजून घेऊ. भूमी म्हणजे जमीन आणि उपयोजन म्हणजे उपयोग. जमिनीचा उपयोग कोणकोणत्या कारणांसाठी होतो त्यावरून भूमी उपयोजन हे ठरत असतं. आपल्या भारत देशामध्ये भूमी उपयोजन हे प्रामुख्याने 2 गोष्टींसाठी केलं जातं. एक म्हणजे शेतीसाठी असलेला उपयोग आणि दुसरा म्हणजे नागरी विविध अशा कारणांसाठी असलेला उपयोग. आपण ते दोघंही भाग आपले झालेले आहेत. आपण पुढच्या भागाला सुरुवात करू. संक्रमण प्रदेश आणि उपनगरे. मग संक्रमण प्रदेश म्हणजे काय आणि उपनगरं कशी तयार होतात त्याची माहिती आपण आता या भागामध्ये घेऊया. नागरी वसाहतींच्या सीमा क्षेत्राच्या बाहेर ज्या ठिकाणी ग्रामीण वस्ती सुरू होते त्या दरम्यानचा प्रदेश हा संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. नागरी वसाहतींच्या सीमा क्षेत्रांच्या बाहेर म्हणजे जी लहान मोठी शहरं असतात त्या लहान मोठ्या शहरांच्या सीमेच्या बाहेर जे खेडेगाव सुरू होतात, ज्या ग्रामीण वस्ती सुरू होतात त्या शहरादरम्यानचा आणि त्या ग्रामीण वस्तीच्या दरम्यानचा जो भाग असतो तो भाग संक्रमण प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या प्रदेशातील भूमी उपयोजन संमिश्र स्वरूपाचं असतं. मग हा जो मधला भाग असतो एखाद्या शहराच्या आणि ग्रामीण वस्तीच्या मध्ये येणारा जो भाग असतो हा भाग संमिश्र स्वरूपाचा उपयोग या जमिनीचा केला जातो आणि म्हणून येथील सांस्कृतिक जीवनही संमिश्र स्वरूपाचं असतं. या क्षेत्रातील भूमी उपयोजनामध्ये नागरी क्षेत्र व ग्रामीण क्षेत्र यांच्या भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली असते. हा जो भाग असतो हा भाग शहरापासूनही दूर असतो आणि ग्रामीण भागापासूनही दूर असतो. काही लोकांचं येणं जाणं शहरामध्ये असतं आणि काही लोकांचं येणं जाणं ग्रामीण भागामध्ये असतं आणि मग म्हणून या इथलं जीवनमान जे आहे ते मिश्र स्वरूपाचं आपल्याला दिसून येतं. शहरी भागातल्या काही सवयी या भागामध्ये दिसून येतात तर ग्रामीण भागातल्या काही सवयी या भागात दिसून येतात आणि म्हणून असं म्हणतात की हा जो मधला भाग असतो इथे भूमी उपयोजनाची सरमिसळ झालेली आपल्याला दिसून येते. या भागाचे काळानुरूप नागरीकरण होते आणि त्यातूनच मुख्य नगराजवळ उपनगरं तयार होतात. नागरीकरण होणे. नागरीकरण म्हणजे काय तर एखाद्या ग्रामीण वस्तीचं रूपांतर हळूहळू एखाद्या शहरामध्ये होणं याला आपण नागरीकरण असं म्हणतो. मग हे नागरीकरण कसं घडून येतं तर एखाद्या ठिकाणी समजा एखादा उद्योग उभा राहतो, एखाद्या ग्रामीण भागामध्ये एखादा कारखाना उभा राहतो. मग अशा कारखान्यामध्ये किंवा उद्योगामध्ये काम करण्यासाठी म्हणून आजूबाजूच्या भागातले लोक, आजूबाजूच्या प्रदेशातले लोक तिथे नोकरी करण्यासाठी म्हणून येतात आणि त्या ठिकाणी ते स्थायिक होतात. मग ते स्थायिक झाल्यानंतर त्यांच्या काही गरजा असतात, दैनंदिन गरजा असतात. त्या गरजा भागवण्यासाठी म्हणून काही व्यवसाय सुरू होतात. म्हणजे जसे तिथे वाहतूक व्यवस्था सुरू होते त्या लोकांना घरापासून नोकरीच्या ठिकाणी सोडण्यासाठी म्हणून किंवा त्या कारखान्यापासून किंवा त्या उद्योगापासून घरी सोडण्यासाठी म्हणून वाहतूक व्यवस्था सुरू होते. या लोकांच्या गरजा असतात म्हणून काही हॉटेल्स तिथं सुरू होतात, मनोरंजनाची ठिकाणं तिथं सुरू होतात, केश कर्तनालय तिथं सुरू होतात. अशा अनेक इतर व्यवसाय जे आहेत ते व्यवसाय सुरू होतात आणि हळूहळू त्या ग्रामीण वस्तीचं रूपांतर हे एका नागरी वस्तीमध्ये, एका शहरामध्ये होतं आणि हा जो बदल असतो ह्या बदलाला नागरीकरण असं म्हणतात. आणि मुख्य शहराच्या जवळ जो ग्रामीण भाग असतो तो सुद्धा नागरीकरणामुळे मुख्य शहराचा भाग बनतो. जसं मुंबईच्या आजूबाजूला जी उपनगरं आहेत ती उपनगरं सुद्धा या शहरांचा भाग आपल्याला झालेली आहेत. इथं उदाहरण दिलेलं आहे वांद्रे आणि भांडूप ही मुंबई शहराची उपनगरं. आता इथे आपल्याला थोडासा विचार करण्यासाठी म्हणून एक मुद्दा दिलेला आहे. समजा भूमी जर पडीक असेल, भूमी म्हणजे जमीन आणि पडीक म्हणजे कोणत्याही स्वरूपाचा वापर होत नाही. जमिनीचा एखादा भाग असा असतो की
ज्या जमिनीचा कोणताही वापर होत नाही, रिकामी असते ती, तिथं कोणतंच पीकही घेतलं जात नाही, तिथे शेती केली जात नाही, तिथं एखादा उद्योगही उभा नसतो, तिथे घर बांधलेलं नसतं, निवासी उपयोग पण नसतो त्या जमिनीचा, असा जो रिकामा पडलेला जमिनीचा तुकडा असतो, तो सुद्धा एक भूमी उपयोजनच आहे का, ह्या बाबतीत तुम्ही जरा विचार करायचा आहे. लक्षात आलं ना मुद्दा तुमच्या? काय करायचं आहे आपल्याला? समजा जमिनीचा एखादा तुकडा आहे आणि तो रिकामा पडलेला आहे, त्याच्यावर शेती केली जात नाही, त्याच्यावर कोणता उद्योग पण नाही उभा आहे, त्याच्यावर घर पण नाही आहे, त्याचा कसलाच वापर होत नाही आहे. मग अशी जी रिकामी पडलेली जमीन आहे ती सुद्धा एक भूमी उपयोजनाचाच प्रकार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे हो, तो सुद्धा एक भूमी उपयोजनाचाच प्रकार आहे. कारण ती जमीन जरी रिकामी पडलेली असली तरी निसर्गचक्राचा ती एक भाग आहे. आणि जरी मानवी हस्तक्षेप त्यात नाही आहे तरीसुद्धा त्या जमिनीवरती कोणतं ना कोणतं प्रकारचं वनस्पती जी आहे ती उगवलेली असते, आणि ती वनस्पती ही कोणत्या ना कोणत्या प्राण्याच्या उपयोगाचीच असते. तिथे गवत उगवलेलं असेल आणि ते गवत गुरं खातात, त्याचा चारा म्हणून उपयोग करतात, आणि म्हणून आपल्या दृष्टीने जरी ती जमीन पडीक असेल तरीसुद्धा निसर्गाच्या दृष्टीने ती जमीन पडीक नाही, त्या जमिनीचा काही ना काही हा उपयोग होतोच आहे. आपण पुढच्या मुद्द्याकडे वळूया. नियोजित शहरे. नियोजित शहर ही संकल्पना आपल्या भारत देशामध्ये अजूनही रुजलेली नाही. आपल्याकडची जी शहरं आहेत ती शहरं अनियंत्रित पद्धतीने वाढलेली शहरं म्हणून ओळखली जातात. नियोजित शहरं आपल्या देशात अगदी बोटावर मोजण्या इतकी आहेत. आपण आधी ही संकल्पना समजून घेऊ. औद्योगिक क्रांतीनंतर जगभरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण सुरू झालं. जेव्हा 18व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाली, मग औद्योगिक क्रांती झाली म्हणजे काय, तर वेगवेगळे उद्योग सुरू झाले, वेगवेगळे कारखाने सुरू झाले आणि जगभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नागरीकरण सुरू झालं. हे नागरीकरण सुनियोजित नसल्याने शहरं अनियंत्रित पद्धतीने वाढत गेली. हे नागरीकरण जे ते नागरीकरण कोणत्याही नियोजनाने झालं नाही, यामागे कोणतंही नियोजन नव्हतं, आणि म्हणून मग शहरांची बेसुमार वाढ झाली. त्या शहरामध्ये लोकसंख्या बेसुमार वाढत गेली. रोजगाराच्या संधींमुळे शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येचे स्थलांतर झालं. शहरामध्ये नोकऱ्या मिळतात म्हणून आजूबाजूच्या ग्रामीण भागांमधून किंवा आजूबाजूच्या छोट्या शहरांमधून अनेक लोक रोजगाराच्या अपेक्षेने या शहरांमध्ये आले, आणि म्हणून मग लोकसंख्येचं स्थलांतर झालं. एका ठिकाणाची लोकसंख्या कमी झाली आणि दुसऱ्या ठिकाणी लोकसंख्या बेसुमार वाढली. त्यामुळे शहरी भागात जागेची उपलब्धता हा नेहमीच गंभीर प्रश्न असतो, आणि शहरामध्ये जागा जी असते ती मात्र वाढत नाही. लोकसंख्या जरी वाढली तरी जागा जेवढी आहे तेवढीच राहते, आणि म्हणून जागेचा प्रश्न हा अधिक गंभीर बनत जातो. शहरातील भूमी उपयोजनात मोठ्या प्रमाणात विविधता दिसते. भूमी उपयोजन आणि शहर याचा जर विचार आपण केला तर शहरामध्ये भूमी उपयोजनामध्ये खूप जास्त प्रमाणात विविधता आपल्याला दिसून येते. मर्यादित जमीन व भूमी उपयोजनातील विविधता तसेच वाढत जाणारे शहर याबाबत भविष्याच्या दृष्टीने नियोजित शहरे निर्माण करण्याबाबत विचार सुरू झाले. मग जेव्हा हे प्रश्न उभे राहिले की नोकरी मिळवण्यासाठी म्हणून, रोजगार मिळवण्यासाठी म्हणून शहरांमध्ये लोक येतात आणि इथली लोकसंख्या वाढत जाते, आणि शहरं ही अनियंत्रित पद्धतीने वाढत जातात की ज्यामध्ये कोणत्याही सोयी सुविधा पुरवणं तिथल्या नागरिक प्रशासन जे आहे त्या प्रशासनाला शक्य होत नाही. म्हणून मग तेव्हा नियोजित शहर निर्माण करावेत असा विचार सुरू झाला. शहरांच्या उत्पत्तीपूर्वीच शहरातील भूमी उपयोजन कसे राहील याबाबत नियोजित आराखडा तयार करून त्यानुसार शहराचा विकास साधला जाऊ लागला. म्हणूनच मग शहर जे आहे ते निर्माण होण्याच्या आधीच त्या शहरामध्ये कोणत्या ठिकाणी काय असेल याचा आधीच नियोजन व्हायला लागलं. म्हणजे समजा शहराच्या एखादी जागा अशी असेल की त्या जागेवरती पोस्ट ऑफिसच तयार होईल, एखादी जागा अशी राखीव असेल की जिथे बस स्टँड होईल, एखादी जागा अशी राखीव ठेवतील की जिथे रेल्वे स्टेशन होईल, एखादा भाग असा राखीव ठेवतील की ज्या ठिकाणी फक्त निवास होतील.
घरं बांधले जातील आणि त्या घरांनासुद्धा त्यांचे आकारसुद्धा ठरवून देतील की जर ती जमीन जर समजा 2000 स्क्वेअर फूट जर जागा असेल तर त्या जागेमध्ये आजूबाजूला त्यांनी किती मोकळी जागा सोडावी याचं सुद्धा प्रमाण ठरवून दिलेलं असेल. असं प्रमाणबद्ध काम शहराचं जेव्हा होतं तेव्हा त्याला नियोजित शहर असं म्हणतात. आराखडा तयार करून निर्माण केलेलं शहर असं म्हणतात. काही जगभरामध्ये मोजकी अशी शहरं आपल्याला सांगता येतात. मग भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये चंदीगड आणि भुवनेश्वर ही 2 शहरं जी आहेत ती आराखडा तयार करून आधीच नियोजन तयार करून तयार केलेली शहरं आहेत. ब्राझीलमधलं ब्राझिलिया हे शहर आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थानं इथले वॉशिंग्टन DC हे शहर आहे. स्वित्झर्लंडमध्ये झुरिच हे शहर आहे. दक्षिण कोरियामध्ये सिंगापूर आणि सेऊल ही काही शहरं आहेत की जी नियोजित शहरं म्हणून यांचं नाव आपल्याला सांगता येईल. आपल्याला आता इथे पाय चार्ट दिलेले आहेत. हा जो पाय चार्ट दिलेला आहे या पाय चार्टवरनं जपान आणि भारतामधलं भूमी उपयोजन जे आहे त्या भूमी उपयोजनाचा विचार आपल्याला करायचा आहे. इथे या पाय चार्टमध्ये भूमी उपयोजन दोघंही देशांमध्ये कोणकोणत्या प्रकारे केलं जातं हे विविध रंगांच्या मदतीने आपल्याला दर्शवलेलं आहे. पिवळा रंग जो आहे तो कृषीसाठी असलेली जमीन दर्शवतो की ज्या जमिनीवर शेती केली जाते अशा जमिनीची टक्केवारी आपल्याला पिवळ्या रंगाने समजते. स्थायी कृषी म्हणजे जिथे अगदी पूर्वीपासून शेतीच केली जात होती, आजही शेतीच केली जाते अशी जी जमीन आहे ती लाल रंगाने दर्शवलेली आहे. वनाच्छादित जमीन जी आहे ती वनाच्छादित जमीन जी आहे ती हिरव्या रंगाने दर्शवलेली आहे आणि स्थायी कुरण जे आहे ते निळ्या रंगाने दर्शवलेलं आहे आणि नारिंगी रंगाने गडद पिवळ्या रंगाने इतर उपयोजन जे आहे ते दर्शवलेलं आहे. आपण आता प्रश्नांकडे वळूया आणि हे दोघंही पायचार्ट जे आहेत ते समजून घेऊया. कोणत्या देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे? आता इकडे जपान देशाचा पायचार्ट दिलेला आहे आणि इकडे भारत देशाचा पायचार्ट दिलेला आहे. मग आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. कोणत्या देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे? हिरवा रंग हा वनाच्छादित प्रदेश दर्शवतो. मग आपण जर पाहिलं तर भारत देशामध्ये वनाच्छादित जमीन जी आहे ती फक्त 23.1 इतकी दिसते आणि जपान देशामधली वनाच्छादित जमीन जी आहे ती 68.5 इतकी दिसते. मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल की जपान देशात वनाच्छादित जमीन जी आहे त्या जमिनीचं प्रमाण जास्त आहे 68.5 की जे भारतामध्ये अत्यंत कमी आहे 23.1. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. कृषीखालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? पिवळा रंग जो आहे तो कृषीखालील जमीन दर्शवतो. आपण पाहिलं तर भारतामध्ये कृषी योग्य जमीन जी आहे ती 52.8 आहे आणि जपानमध्ये 11.7 आहे. म्हणजेच याचाच अर्थ भारतामध्ये कृषीयोग्य जमीन जी आहे ती 52.8 म्हणजे जपान देशापेक्षा जास्त भारतामध्ये कृषीयोग्य जमीन आपल्याला पाहायला मिळते. पुढचा प्रश्न पाहू आपण. वरील 2 प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनाची सांगड कशी घालाल? थोडक्यात दोघंही देशांमध्ये असलेलं हवामान हे शेतीमध्ये येणारं उत्पन्न जे आहे त्याला ते कारणीभूत असतं. जर हवामान योग्य असेल तर शेतीमध्ये उत्पन्न जास्त येतं आणि हवामान जर प्रतिकूल असेल तर मात्र शेतीमधलं उत्पन्न हे जास्त मिळणार नाही. पुढचा प्रश्न आहे आपला. भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधा. विद्यार्थी मित्रांनो, भूमी उपयोजन आणि क्षेत्रीय विकास यांचा खूप जवळचा संबंध असतो. आता भूमी उपयोजन म्हणजे काय तर त्या प्रदेशातली जमीन ही कोणत्या कामासाठी उपयोगात आणली जाते याला आपण भूमी उपयोजन असं म्हणतो.
समजा एखाद्या क्षेत्रामध्ये, एखाद्या भागामध्ये भूमी उपयोजन जर कारखान्यांसाठी म्हणा किंवा उद्योग उभे करण्यासाठी म्हणा होत असेल, तर त्या क्षेत्राचा विकास, त्या भागाचा विकास हा इतर भागांच्या तुलनेने जास्त होतोय असं आपल्याला म्हणता येईल. कारण तिथे भूमी उपयोजन जे आहे ते उद्योगासाठी होतंय. किंवा एखाद्या भागातील भूमी उपयोजन जे आहे ते शेतीसाठी केलं जाते. म्हणजेच काय, तर भूमी उपयोजन आणि त्या क्षेत्राचा विकास या खूप जवळच्या निगडीत असलेल्या गोष्टी आहेत असं आपल्याला इथे म्हणता येईल. आपण पुढचा प्रश्न बघू. जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते? जपान देशामध्ये कोणकोणते भूमी उपयोजन आढळते? आपण जपान देशाचा जर पायचार्ट पाहिला तर त्यामध्ये आपल्याला दिसून येईल की तिथे जमिनीमध्ये शेतीसुद्धा केली जाते. त्यानंतर वनाच्छादित जमीनसुद्धा तिथं आहे आणि इतर कारणांसाठी सुद्धा ती जमीन वापरली जाते. इतर कारणं कोणती? तर नागरी वस्तीसाठी म्हणून ती जमीन वापरली जाते. ती जमीन वेगळे उद्योग कारखाने उभे करण्यासाठी वापरली जाते. मनोरंजनाच्या सोयीसुविधा उभारण्यासाठी म्हणून वापरली जाते. असे वेगळे उपयोग जपानमध्ये भूमीचे केले जातात. पुढचा प्रश्न पाहू आपण. भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशातील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. आता भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक कोणकोणते? तर अनेक घटकांचा विचार आपल्याला इथं करता येईल की ज्याचा भूमी उपयोजनावर परिणाम होतो. मग आपण ग्रामीण भागात असलेली भूमी जी असते त्या भूमीचा जर विचार केला तर हवामानाचा परिणाम होतो, मृदेचा परिणाम होतो, जमिनीच्या उताराचे स्वरूप, जलसिंचनाच्या सुविधा, नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सरकारी धोरण या सगळ्या गोष्टींचा उपयोग ग्रामीण भागातल्या भूमी उपयोजनावर होतो. आता थोडक्यात आपण स्पष्ट करून बघू की नेमके हे घटक ग्रामीण भागातल्या भूमी उपयोजनावर परिणाम कसे करतात. हवामान, पहिला घटक आहे हवामान. हवामान आणि भूमी उपयोजन यांचा खूप जवळचा संबंध आहे. अगदी शेतीसाठी म्हणा किंवा एखाद्या उद्योग उभारण्यासाठी म्हणा, हवामान जर योग्य असेल, हवामान जर अनुकूल असेल तर ती जमीन जास्त पीक देते किंवा तिथे उद्योग हा चांगला उभा राहू शकतो. हवामान जर प्रतिकूल असेल तर मात्र पीक जे आहे त्या जमिनीवर घेतलं जाणारं ते मात्र योग्य तऱ्हेने मिळत नाही. म्हणून हवामान या घटकाचा भूमी उपयोजनावरती परिणाम होतो. दुसरा मुद्दा आहे मृदा. मृदा म्हणजे माती. माती कशी आहे त्यावरून त्या मृदेचा वापर कसा होतो ते आपल्याला ठरवता येतं. जर काळी माती असेल तर तिचा शेतीसाठी उपयोग घेतात आणि जर मुरमाळ किंवा खडकाळ जमीन असेल तर तिथे शेती केली जाऊ शकत नाही. म्हणून मृदा हा घटकसुद्धा भूमी उपयोजनावरती परिणाम करतो. उताराचे स्वरूप, जमिनीचा उतार जो असतो ना, त्या उताराचं स्वरूप कसं आहे त्यावरून त्या भूमी उपयोजन त्याचं ठरत असतं. आपण आसामकडच्या भागाकडे जर पाहिलं तर आसाममध्ये डोंगराळ जमीन असते आणि त्या डोंगराळ जमिनीचा उपयोग चहाचे आणि कॉफीचे मळे विकसित करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी केला जातो. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे जलसिंचनाच्या सुविधा. जलसिंचनाच्या सुविधा ही खूप महत्त्वाची बाब आहे. भूमी उपयोजन जर आपण शेतीच्या दृष्टीने विचार केला तर जलसिंचन हे आवश्यक असतं. जर जलसिंचन नसेल तर मात्र शेती शक्य होत नाही. नैसर्गिक साधन संपत्ती. भूमीतून आपल्याला काही नैसर्गिक साधन संपत्तीसुद्धा प्राप्त होते. मग जमिनीच्या आतून ही वेगवेगळी खनिज संपत्तीसुद्धा आपल्याला मिळते आणि वनाच्छादित भागांमधून आपल्याला वनसंपत्तीसुद्धा प्राप्त होते. आणि शेवटचा मुद्दा आहे की जो भूमी उपयोजनावर परिणाम करतो तो म्हणजे सरकारी धोरण. सरकारी धोरणांचा सुद्धा या भूमी उपयोजनावरती परिणाम होतो. समजा एखाद्या मोठ्या उद्योगपतीने ठरवलं की एखाद्या विशिष्ट शहरामध्ये जाऊन एखादा उद्योग उभा करायचा. म्हणजे जमिनीचा वापर तो उद्योगपती कशासाठी करणार असतो तर
त्या जमिनीचा वापर, त्या भूमीचं उपयोजन तो उद्योग उभारणीसाठी म्हणून करणार असतो. पण जर सरकारी धोरण जर तिथं त्याला योग्य नसेल किंवा सरकारी धोरणांची मदत जर त्याला होत नसेल, तर तिथं तो उद्योग उभारू शकत नाही. आणि म्हणून त्या भागाचा विकास जो आहे, त्या उद्योगासोबत जो विकास होणार असतो, तो विकास तेवढा होत नाही. म्हणून सरकारी धोरणंसुद्धा ही अत्यंत महत्त्वाची मानली जातात भूमी उपयोजनासाठी. त्यानंतर नागरी भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक कोणते? तर भूक्षेत्राचे स्थान, नैसर्गिक साधनसंपत्ती, गृहनिर्माण धोरण, वाहतूक मार्ग, औद्योगिकरण, व्यापार, क्रीडांगण व मनोरंजनाच्या सुविधा आणि सरकारी धोरण. हे सगळे घटक आहेत की जे भूमी उपयोजनावरती परिणाम करतात. हे एवढे सगळे घटक भूमी उपयोजनावर परिणाम करतात. आपण हा जो शेवटचा प्रश्न आहे, या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं की भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशातील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी केली. आपण भूमी उपयोजनावर परिणाम करणारे घटक बघितले. हे जे दोघं जपान आणि भारत देशाचे हे जे दोघंही पाय चार्ट, गोल नकाशा जो असतो ना, त्याला पाय चार्ट असं म्हणतात. हे जे पाय चार्ट आपण बघितले, त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण दिलेलं आहे, ते आपण बघू. तुमच्या लक्षात आले असेल की विविध देशांमध्ये भूमी उपयोजनाचं प्रमाण वेगळं वेगळं असतं. जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, त्याची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपयोजनाचे प्रकारात फरक पडतो. जसं जपानमध्ये वनाच्छादित जमिनीची टक्केवारी जास्त असून स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी फारच अल्प आहे. त्या मानाने भारतातील वनाच्छादित जमिनीची टक्केवारी कमी आहे आणि स्थायी कृषीखालील जमिनीची टक्केवारी जास्त आहे. भारत आणि जपान या दोन देशांचा जर विचार केला तर जपानमध्ये वनाच्छादित जमीन जास्त आहे. जमिनीवर जंगल असलेलं प्रमाण जपान देशात जास्त आहे. मात्र कृषीसाठी असलेली जमीन जपानमध्ये अत्यल्प आहे. भारतामध्ये याच्या उलट आहे. वनाच्छादित जमीन भारतामध्ये कमी आहे आणि कृषीखाली असलेली जमीन जी आहे ती भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण थांबू. जमिनीची मालकी व मालकी हक्क हा जो मुद्दा आहे तो आपण आपल्या पुढच्या तासिकेमध्ये बघू.